लाखो रुपये खर्च तरी नळ कोरडेच, रायगडात जलजीवनचा फज्जा। केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा उद्देश प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवणं हा आहे। यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो। मात्र महाड तालुक्यातील कुर्ले बौद्धवाडी येथे या योजनेची प्रत्यक्ष स्थिती पाहिली तर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात। गावात लाखो रुपये खर्च करून पाण्याची टाकी उभारण्यात आली, विहीर खोदण्यात आली, पाईपलाईन टाकण्यात आली आणि घराघरात नळ कनेक्शनही जोडण्यात आले। कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असलं तरी वास्तवात ग्रामस्थांच्या नळाला अजूनही पाणी मिळालेलं नाही। विशेष म्हणजे विहिरीत पाणी उपलब्ध असूनही पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही। परिणामी ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली। प्रशासनाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। महाड तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कुर्ले बौद्धवाडी गावातील नागरिक आजही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करतात। जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावाचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती। त्यासाठी गावात मोठ्या प्रमाणावर कामही करण्यात आली। पाण्याची उंच टाकी उभारण्यात आली, विहीर खोदण्यात आली, पाईपलाईनचं जाळं टाकण्यात आलं आणि अनेक घरांमध्ये नळ कनेक्शनची जोडणी देखील झाली। मात्र प्रत्यक्षात ही सर्व यंत्रणा वापराविना पडून असल्याचा आरोप आता ग्रामस्थ करतायत। नळ आहेत, पाईपलाईन आहे, विहिरीत पाणी आहे, टाकी उभी आहे, पण पाणी मात्र ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचतच नाही। त्यामुळे शासनाच्या योजनेचा फायदा नेमका कुणाला झाला असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारतात। गावातील महिलांच्या दैनंदिन जीवनावर या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम होतोय। सकाळी लवकर उठून पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आजही महिलांवर आहे। अनेकांना डोंगर दऱ्यांमधील खड्डे, ओढे आणि पाणवठ्यांमधून पाणी भरून आणावं लागतं। विशेष म्हणजे जलजीवन मिशनची कामं सुरू झाल्यानंतर गावाला पुरवण्यात येणारी टँकर सेवा देखील बंद करण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे आधीच असलेली अडचण आणि आता ती आणखी वाढल्याची लक्षणं। शासनानं योजना आणली पण पाणी दिलं नाही आणि टँकरही बंद केले अशी भावना नागरिक व्यक्त करतात। वर्ष झालेलं आहे आणि 2 वर्ष ही पाण्याची सोय हे ग्रामपंचायतने आम्हाला पाणी दिलेलं आहे। पाण्याचा एक थेंब नाही। आम्ही विहिरीवरनं पाणी आणून वैतागलेले आहे। जन जीवन सेवा आमच्याकडे आलेली आहे, पण त्या पाण्याचा हाय कुठं, पाणी हाय कुठं, ही लोक आहेत कुठं? पाण्याची ज्या पाण्याने कॉन्टॅक्टदारांनी कॉन्टॅक्ट घेतले त्यांनी सुद्धा आम्हाला फसवलेले आहे आणि आम्हाला पाणी नाही। आज आम्ही बायका मुंबईवरनं आलेलो आहोत। आम्ही ह्या एक तासाच्या मकानावरनं हंडे आणतो 2-2। एक खेप आम्हाला यायचं म्हटलं म्हणजे आमचा जीव खालीवर होतो। आम्हाला पाणी नाही आहे। आम्ही पाण्यासाठी तडमडलेलो। आमचं गाव कुर्ला आहे आणि या कुर्ल्यामध्ये काहीच सोय नाही आहे। आमच्या गावामध्ये ह्या पाण्याची सोय नाही म्हटल्यानंतर आम्ही राहायचं कसं, आम्ही जीवन जगवायचं कसं? ह्या आमच्या जीवन जगण्यासाठी काहीतरी तुम्ही काहीतरी ह्याच्यावरती तडजोड द्या आणि आम्हाला पाण्याची सोय करा। आम्हाला पाणी पाहिजे आणि ह्या गावाच्या ठेकेदाराने आम्हाला आज रोजीला आम्हाला फसवले। आज 2 वर्ष आम्हाला फसवले। आम्हाला पाणी नाही, पैसे घेऊन सगळ्या सोया करून आम्हाला गव्हर्नमेंटने पैसे दिलेले आहेत। ते पैसे सुद्धा त्यांनी हे केले, ढापलेले आहेत आणि आम्हाला पाणी नाही। आम्ही तडमडलेले आहे। आम्हाला ह्या पाण्याचं आमचं काय आहे? आम्हाला हे तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि आम्हाला सोय द्या। आता आम्ही आता काय करायचं? आमची पोरं बाळं, आमची गुरंढोरं पाण्या वाचून आमचे मेलेले आहेत, तडमडलेले आहेत। आम्ही आज आजारी पडलेलो। आम्ही मुंबईवरनं 4-4, 8-8 दिवशी आलेले। आम्ही बिछाण्यावर पडले। 2-2 खेपा आणल्या पाण्याच्या का आम्ही आऊट होता येऊ? म्हणजे आमच्या गावाला पाणी नाही। प्रत्येक गावामध्ये पाणी आहे, प्रत्येक गावामध्ये सोया आहेत आणि मग ह्या आमच्या गावामध्ये काय नाही सोया? आमच्या गावामध्ये सोया येऊन पुढारी लोक ढापतायत। म्हणजे आमचं कसं काय व्हायचं? आमच्या बायकांचं कसं व्हायचं? ज्याच्याकडे कॉन्टॅक्ट दिलं तो सुद्धा आमची काय करई नाही, दखल घे नाही आमची। म्हणजे आम्ही काय करणार? महिलांच्या या व्यथा केवळ पाण्यापुरत्याच मर्यादित नाहीत। पाण्यासाठी दररोज 2 किलोमीटरहून अधिक अंतर पार करताना त्यांचा वेळ, श्रम आणि आरोग्य यांच्यावर परिणाम होतोय। उन्हाळ्याच्या दिवसात ही परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे। घरगुती कामं, शेतीची कामं आणि मुलांची जबाबदारी सांभाळताना महिलांना पाण्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागतोय। जलजीवन मिशनच्या नावाखाली लाखो रुपये खर्च झाले असताना नागरिकांना आजही पाण्यासाठी भटकावं लागत असेल तर योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। दरम्यान गावात करण्यात आलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबतही ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले। अनेक कामं निकृष्ट दर्जाची असून काही कामं अद्याप अपूर्ण असल्याचं ग्रामस्थ सांगतायत। पाईपलाईनमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचा आरोपही करण्यात येतोय। ग्रामस्थांच्या मते संबंधित ठेकेदाराला कामाची रक्कम अदा करण्यात आली आहे, मात्र काम पूर्णत्वास गेलेलं नसताना देयक कशी मंजूर झाली असा सवाल मात्र उपस्थित केला जातोय।
त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली. चा जनरल सेक्रेटरी भीमराव सुरेंद्र कांबळे आपल्याला ह्या बाईटद्वारे सांगू इच्छितो की 2023 फेब्रुवारीमध्ये आम्हाला जलजीवन मिशनची योजना अस्तित्वात आली. सदर काम ह्या अति युद्ध पातळीवर चालू असताना काही आमच्या सातवाडीचे कार्यकर्ते ह्यांनी मिळून आदरणीय सचिन पवार यांनी ते काम मला वाटतं 40 ते 50% विहिरीचं काम चालू केलं. परंतु त्यांनी त्यावेळचे आमदार साहेब भरतशेठजी गोगावले यांचा दबावतंत्र वापरून लौकिक शिंदे मेन ठेकेदार ह्याला दमदाटी देऊन ते काम सचिन पवारच्याकडून आमच्या गावातील नागरिक सचिन कासारे ह्याला काम दिलं. त्या सचिन कासारेने 2023 पासून आम्हाला सांगितलं की एप्रिलमध्ये काम पूर्ण करतो, अद्याप काम पूर्ण केलेलं नाही. दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे आमच्याकडे महापुरुषांची जयंती मोठ्या जल्लोषामध्ये साजरी होत असताना देखील आमच्याकडे जवळजवळ 2 ते 3 हजाराच्या संख्येने लोक येत असतात. परंतु या पाण्यामुळे लोक अद्याप येत नाहीत. आजही लोक जशी पाण्या वाचून मासा तडफडत आहे त्याप्रमाणे आमच्या कुर्ले बौद्धवाडीतली लोकही पाण्या वाचून तडफडत आहेत. गेली 3 किलोमीटरवरून आम्हाला पाण्याची व्यवस्था करावी लागते. पाणी जर का पोहरा आतमध्ये विहिरीत टाकला तर तो भरण्यासाठी 10 मिनिटं लागतात. अशी दयनीय अवस्था आमच्याकडे आहे. ती केवळ आणि केवळ सब ठेकेदार ह्यांच्यामुळे आहे. सब ठेकेदार हे आमच्या गावातले नागरिक असताना सचिन कासारे यांनी एवढी दुरावस्था केलेली आहे योजनेची. परिणामी जर का आम्हाला येत्या 15 दिवसामध्ये पाणी नाही आलं तर आम्ही महिला आणि आम्ही पूर्ण अखंड गाव आत्मदहनाचा सूचना करत आहोत. विषय असा आहे की बाबा आम्ही अनेक वेळेला त्यांना कॉन्टॅक्ट केलं की बाबा तुम्ही मेन ठेकेदार जो आहे लौकिक शिंदे यांनी अद्याप साईटवरती काही व्हिजिट दिलेली नाही. सब ठेकेदारला 16 मे रोजी आमची जयंती झाल्यानंतर मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगला 15 तारखेला तो ठेकेदार गाव सोडून गेला. तो 18 तारखेलाच डायरेक्ट आला. आम्ही जाब विचारायचो कोणाला, माहिती अधिकार जर दिला ते माहिती अधिकारामध्ये सांगतात की इन्स्ट्रुमेंटचे बिलं आमच्याकडे देत नाही. प्रशासनाचे अधिकारी आहेत ते देखील ह्याच्यामध्ये मिळाले आहेत का हा प्रश्नचिन्ह आमच्याकडे निर्माण झालेला आहे. संबंधित योजनेचे ठेकेदार मला वाटतं मोहरे साहेबांनी ही योजनेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अद्याप आमच्या ह्या योजनेला व्हिजिट दिलेली नाही. मोहरे साहेब आता त्यांची बदली झालेली आहे. आम्ही कोणाकडे जाब विचारायचा हा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. परिणामी शासनाला विनंती करतो की ठेकेदार, सब ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावरती तातडीनं कारवाई व्हावी. अन्यथा आम्ही अखंड गाव बायका मुलांसह आत्मदहनाचा इशारा देतो. गावातील नागरिक आता प्रशासनाकडून ठोस उत्तराची अपेक्षा बाळगत आहेत. लाखो रुपयांचा निधी खर्च झाला, मग पाणी का मिळालं नाही? विहिरीत पाणी असूनही पुरवठा का सुरू झाला नाही? काम पूर्ण झालं नसताना संबंधित यंत्रणांनी प्रमाणपत्र दिली कशी? आणि दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करतात. संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी प्रश्न तातडीनं सोडवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय. नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत चाललाय. आता केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचं ग्रामस्थ सांगतायत. कागदावर पूर्ण झालेली योजना आणि प्रत्यक्षात कोरडे असलेले नळ, एका बाजूला लाखो रुपयांचा खर्च आणि दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी 2 किलोमीटरची पायपीट, हीच आज कुर्ले बौद्धवाडीची वास्तव परिस्थिती आहे. आता जलजीवन मिशनचा निधी नेमका कुठे खर्च झाला? संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का? या कामांची चौकशी कधी होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुर्ले बौद्धवाडीच्या नागरिकांच्या नळाला पाणी कधी येणार? लाखोंचा खर्च पण पाणी गायब. कुर्ले बौद्धवाडी जलजीवन मिशन फेल. टाकी भरली, विहीर भरली, पण ग्रामस्थांचे घसे कोरडे ते कोरडेच. जलजीवन मिशनचा फज्जा, ठेकेदारावर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं. यालाच म्हणतात नळ 24 तास पण पाणी शून्य. नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड.